श्री राम समर्थ भाग क्रमांक 37 श्रीराम। माझा आवाज तुम्हाला सर्वांना ऐकू येतो का? एकदा मला सांगाल प्लीज। श्रीराम, धन्यवाद। भगवंतानी सर्व लोकपालांना, सर्व लोकांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी ध्रुवाला नक्कीच या तपश्चर्येपासून परावृत्त करेन। आणि अर्थात सर्व देव जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी निघून गेले आणि मग भगवंताने अर्थात गरुडाचं स्मरण केलं। गरुड आल्यावर ते गरुडावर ते आरूढ झाले आणि ज्या ठिकाणी बाळ ध्रुव तपश्चर्या करत होता त्या ठिकाणी ते येऊन पोचले। जेव्हा भगवंत तिथे आले त्याच्या काही क्षण आधीपर्यंत ध्रुव जो आहे तो अर्थात अतिशय तीव्रतेने भगवंताचं ध्यान योग किंवा योगाभ्यासाने ध्यान करत होता आणि ध्यान करत असताना त्याच्या डोळ्यासमोर भगवंताचं रूप साकार झालं होतं आणि त्या रूपाचंच तो ध्यान करत होता। आणि असं ध्यान करत असताना अचानकपणे असं घडलं की त्याला जे भगवंताचं रूप दिसत होतं ते अचानकपणे अदृश्य झालं आणि रूप अदृश्य झाल्यावर त्याची समाधी ती भंग झाली आणि त्याने खडखडून डोळे उघडले की असं कसं झालं, भगवंत कुठे गेले? आणि त्याची अर्थात समाधी भंग झाली। पण समाधी भंग झाल्यावर गंमत अशी घडली की जेव्हा त्याने समोर बघितलं त्याला भगवंताचं तेच रूप दिसलं जे त्यांनी डोळे बंद असताना बघितलं होतं। बघा ध्यानाला किती महत्त्व आहे। परत एकदा बघा, ध्यान केल्यानंतर हे सगळं घडलं आणि अशा प्रकारे त्यांनी भगवंताचं ध्यान केलं आणि त्याला त्याच रूपामध्ये भगवंत परत प्रत्यक्ष दिसले आणि अशा प्रकारे प्रत्यक्ष भगवंताचं सगुण साकार दर्शन झाल्यावरती ध्रुवसुद्धा क्षणभर गडबडून गेला। त्याला समजे ना की काय घडलं आहे। डोळे बंद होते तेव्हा पण तेच घडलं होतं, आता डोळे उघडलेत पण तेच दिसतंय। काय घडलं त्याला काही नीट समजलं नाही, थोडासा गडबडून गेला तो। पण नंतर त्याला लक्षात आलं की अरे भगवंताने आज मला प्रत्यक्ष दर्शन दिलं आहे। आणि मग त्यांनी लगेच अर्थात भगवंताच्या चरणावरती साष्टांग लोटांगण घातलं आणि लोटांगण घालत असताना भगवंताकडे तो अशा नजरेने बघत होता की काय करू मी? भगवंताला नेत्राने पिऊन टाकू का मुखाने चुंबन घेऊ की त्याला आलिंगन देऊ? काय करू त्याला समजत नव्हतं। अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये झाली होती। तो भगवंतासमोर त्यांनी नमस्कार केल्यानंतर फक्त हात जोडून शेवटी उभा राहिला। त्याला असं वाटत होतं आपण काहीतरी भगवंताला म्हणावं, त्याची स्तुती करावी, पण काय करावं, कसं करावं त्याला काहीही समजत नव्हतं, कळत पण नव्हतं काय करावं। म्हणजे एक प्रकारे असं म्हणा की तो स्तब्ध झाला होता। भगवंताचं रूप बघितल्यावर एक प्रकारची स्तब्धता आली होती, पण मनामध्ये ही सगळी इच्छा होती आणि तो स्तब्ध उभा राहिला होता हात जोडून। अर्थात भगवंताला अर्थात हे लक्षात आलं की त्याच्या मनामध्ये काय इच्छा आहे आणि त्याची काय स्थिती घडली आहे। याचं कारण म्हणजे अर्थात भगवंताचं सगुण साकार रूप बघितल्यामुळे ही त्याची परिस्थिती झाली। बघा, आपण जेव्हा कधी मनात जर कधी आपल्यासमोर भगवंताचं जरी रूप आपल्यासमोर आलं तरी आपण सुद्धा शहारून जातं आपलं अंग। आठवलं एखादं दर्शन, एखाद्या गुरूंचं दर्शन किंवा एखाद्या ठिकाणचं आपलं दर्शन आठवलं तरीसुद्धा आपल्या अंगावर शहारे येतात, डोळ्यात पाणी येऊ शकतं कधी कधी। आणि ते सुद्धा आपण बघितलेलं मूर्तीमधलं किंवा चित्रातलं रूप असतं तरीसुद्धा कधी कधी आपल्याला ते आठवल्यावर ते आपल्या डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे येतात। विचार करा की हे असं बघितलेलं रूप जर प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळेल तर आपली काय परिस्थिती होईल? बस ती स्थिती ध्रुवाची झाली होती। म्हणून तो फक्त उभा होता आणि अर्थात भगवंत अंतर्यामी आहेतच। त्याला लक्षात आलं की आपल्या या भक्ताची काय स्थिती झाली आणि मग त्याने आपला शंख, वेदमय शंख जो होता त्या शंखाचा बाल ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला। ज्या क्षणी त्याने तो शंख त्याला फक्त स्पर्श केला त्या शंखाचा, ध्रुवाला त्याच क्षणी दिव्य वाणी प्राप्त झाली आणि अर्थात त्याने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली। त्यांनी भगवंताची भरपूर स्तुती केली, मनपूर्वक स्तुती केली। ती शक्ती भगवंताने त्याला दिली होती स्तुती करण्याची। त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि मग तो म्हणाला, भगवंता
किती मी भाग्यवान आहे की सर्व शक्तिमान असे आपण भगवंत आहात की ज्याच्या कृपेमुळे आज माझ्यासुद्धा या वाणीला शक्ती आली. खऱ्या अर्थाने माझी वाणी जागृत झाली. तोंड तर प्रत्येकाला दिले, पण त्या वाणीतून हवं ती गोष्ट बाहेर येणं हे खरंच त्याची कृपाच लागते, नाही का? आपल्या वाणीतून आपण अनेक गोष्टी येत असतात, नको असलेल्या सुद्धा, परंतु हवी असलेली गोष्ट वाणीमधून प्रगट होण्यासाठी खरंच भगवंताची कृपा पाहिजे, नाही का? आणि तेच तो म्हणतोय की आपल्या ह्या कृपेमुळेच माझी सुप्त वाणी खऱ्या अर्थाने जागृत झाली. कारण आज माझ्या या वाणीतून आपली स्तुती बाहेर येते. ही आपली माझ्यावर किती मोठी कृपा आहे. मी आपलं कसं वर्णन करू? मी खूप लहान आहे हो. काय म्हणू मी आपल्याविषयी? मला काही समजत नाही. पण माझी अशी इच्छा आहे की आपण मला जे आपले खूप चांगले भक्त आहेत, अगदी विशुद्ध हृदयाचे, अशा सर्व भक्तांचा संग द्या. ही माझी मागणी आहे आपल्याकडे. बघा, इतक्या लहान वयात तो हे मागतोय. आपण मागायला गेल्यावरती काय मागितलं असतं माहीत नाही, परंतु तो म्हणतो की मला विशुद्ध हृदय असलेल्या भक्तांचा संग द्या, की ज्यांची भक्ती अखंड आहे, अशी मला लोक पाहिजेत. त्यांचा संग मला पाहिजे. कारण जर त्यांच्या संगतीत मी राहिलो तर अर्थात अशी सगळी जी लोकं असते ती फक्त आपल्या गुणांचं संकीर्तन, लीलांचं कथामृत पीत असतात, आणि अर्थात त्यांच्याकडे सब्जेक्ट एकच असतो, तो म्हणजे भगवंत. बस असे भक्त मला पाहिजेत. आणि असे भक्त नक्कीच आहेत, फक्त त्यांचा संग मला पाहिजे. आणि असा जर मला भक्तांचा संग मिळाला तर मी हा संसार जो आहे, भवसागर, हा मी नक्की पाल करू शकेन. पण त्याच्यासाठी मला अशा प्रकारचे भक्त पाहिजेत. त्यांची मला गरज आहे, त्यांच्या सहवासाची. हा सहवास आपण मला द्यावा. कारण हे सगळे भक्त आहेत, त्यांना कुठलीही लौकिकामधली इच्छा नसते. त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते की तुझी प्राप्ती व्हावी. हीच इच्छा मनामध्ये असते. शरीराने अनेक कृती करावे लागतात, पण मनामध्ये किती इच्छा यालाच महत्त्व आहे. कारण शरीराने आपण अनेक कृती करतो, पण मनामध्ये काय, याला फार महत्त्व आहे. आणि ज्यांचं मन नेहमी भगवंता तुझ्याशी लीन असतं, तुझ्याशी कनेक्टेड असतं किंवा तुझ्याशी लिप्त असतं, असे भक्त मला पाहिजेत. आणि अशा भक्तांची संगत मला हवी आहे. आणि अशा भक्तांची संगत मला मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे. खरंच किती चांगल्या प्रकारची गोष्ट त्यांनी इतक्या लहानपणी मागितली आहे. ब्रह्मानंद महाराज पण म्हणतात की तुम्ही सत्संग करा. चांगले भक्त आहेत, त्यांच्याशी संग करा, त्यांच्याबरोबर सहवास ठेवा. संसारी आहेत, असू देत, चांगली गोष्ट आहे. आपणही संसारी आहोत, परंतु जर ते भक्त असतील भगवंताचे, त्यांच्याशी तुम्ही संबंध ठेवा. जरी ते संसार करत असले तरी पण त्यांच्या मनामध्ये सतत भगवंताचं स्मरण असणार, त्यांना भगवंत सतत आठवण असणार, आणि त्याचा आपल्यावर पण नक्कीच परिणाम होतो. म्हणून सत्संगत जे आहे त्याला फार महत्त्व आहे. तर भगवंता, ही माझी मागणी आपल्याकडे आहे. तुमची काय आणखीन मी स्तुती करू? अहो, संपूर्ण विश्व जे आहे हे आपल्यामध्येच लीन झालेलं आहे. जेव्हा प्रलय होतो तेव्हा त्या सगळ्या विश्वाला आपणच आपल्या उदरामध्ये घेता आणि शेषाच्या शरीरावरती आपण शयन करतो. आणि आपल्या नाभीतूनच प्रत्यक्ष ब्रह्मदेव प्रगट झाले, ज्याने पृथ्वीची उत्पत्ती केली आपल्या मदतीने. अर्थात असे आपण भगवंत आहात. मी काय म्हणून? मी आपल्याला फक्त नमस्कार करू शकतो. मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे. निष्काम भावाने जे आपली भक्ती करतात त्यांना तर आपण सगळ्या गोष्टी देता, परंतु माझ्यासारखे सुद्धा भक्त आहेतच ना, की ज्यांची भक्ती सकाम आहे. पण असं असून सुद्धा आपण अशा जीवांना सुद्धा उद्धार आपण करता. अशा जीवांचा सुद्धा त्यांच्या पण सर्व इच्छा आपण पूर्ण करताच ना. मी आपल्या चरणी शरण आलो. मी अजून काय म्हणू? मला काही येत नाही. मी खूप लहान आहे. जे काय माझ्या मुखातून निघतं ती पण आपली कृपाच आहे, अन्यथा मी काय आपली स्तुती करणार? अशा प्रकारे ध्रुव जो आहे तो भगवंताची स्तुती करतो. भगवंत आनंदित होते. भगवंत त्याला म्हणाले, बाळ, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ते मी जाणतो.
तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे, तुला जे पद हवं आहे असं, तर ते पद मिळणं खूप कठीण आहे. तरी पण मी तुला ते देणार आहे. तुझं कल्याण नक्की होईल, लक्षात ठेव बाळा. जे पद आजपर्यंत कोणालाही प्राप्त झालं नाही आहे. कितीतरी लोकांनी काय काय गोष्टी मागितल्यात, पण हे जे पद मी तुला देणार आहे, अढळ पद आहे, जे आजपर्यंत कुठल्याही कोणालाही प्राप्त झालेलं नाही. असं हे पद आहे. आणि असं हे पद मी तुला देणार. ते पद खूप पवित्र आहे, अढळ पद. याच्या भोवती धर्म, अग्नी, कश्यप, शुक्र आणि सप्तर्षी सुद्धा प्रदक्षिणा करत असतात. असा हा अढळ लोक म्हणजे ध्रुव लोक मी तुला देत आहे. हे सगळं भगवंत त्याला देत आहेत बघा. आणि भगवंत त्याला मुख्य म्हणजे देत असताना हे त्याने अजून मागितलेलं नाही आहे. त्याने अजून ही मागणी केली नाही की मला एक्झॅक्टली काय पाहिजे. तरी पण भगवंत स्वतःच म्हणतात की तुझ्या हृदयातील संकल्प मी जाणतो. कारण ध्रुव म्हणालच होता की माझ्यासारखा सकाम भक्ती करणाऱ्यांच्या पण इच्छा आपण पूर्ण करताच ना. त्याच्या मनामध्ये काहीतरी इच्छा होतीच आणि अर्थात ती न मागता सुद्धा भगवंताच्या हे लक्षात होतं की त्याला काय हवं आहे. आणि म्हणून ते त्याला म्हणाले की तुला जी गोष्ट मी देणार ती आजपर्यंत मी कोणाला दिली नाही आहे. मिळणं कठीण आहे पण तुला नक्की देणार आहे. तेव्हा हे तुला हा ध्रुव लोक तुला मी देतोय, तो आजपासून तुझाच आहे. याच्याशिवाय तू जेव्हा परत जाशील इथून आपल्या घरी, त्यावेळेस तुला इथलं राज्यसुद्धा करायला मिळेल. जे वडील जे आहेत ते तुलाच राज्य देणार आहेत. उत्तम मला राज्य मिळणार नाही आहे. राज्याभिषेक तुझाच होणार आहे. यथावकाश योग्य वेळी वडील तुलाच राज्य देणार आहेत. आणि ते राज्य तू किती वर्ष करशील, तर 36,000 वर्ष करतील. बापरे, बघा काय भगवंतांनी काय वरदान दिलं की 36,000 वर्ष तू हे राज्य कशा प्रकारे करशील, तर धर्मपूर्वक करशील. हा महत्त्वाचा भाग आहे. ऐशाराम करणार नाही, धर्माचं पालन करत संपूर्ण पृथ्वीचं पालन करशील. आणखीन महत्त्वाचा त्याच्या पुढचा वर त्यांनी काय दिला असेल की 36,000 वर्ष जेव्हा तो राज्य करेल त्यावेळेस तुझ्या इंद्रियाची शक्ती जशीच्या तशी राहील. हा किती महत्त्वाचा भाग आहे. कारण 36,000 वर्षामध्ये वृद्धत्व तर येणारच. तारुण्यात शक्ती आहे, राज्य आहे, उपभोग घेतला, पण नंतर गात्र शिथिल झाल्यावर काय करणार. 36,000 वर्ष काय बेडवर पडून राहणार नाही. भगवंतांनी वर देताना असा दिला आहे की 36,000 वर्ष तू राज्य करशीलच करशील, पण त्यावेळेस तुझ्या इंद्रियाची शक्ती जशीच्या तशी कायम राहील. हा महत्त्वाचा भाग पण भगवंतांनी न मागता दिला बघा. म्हणून तर म्हणलं की भगवंताला सगळं माहिती आहे. मागायची तशी काय गरज नसते. सकाम भक्ती आपण करतो, भगवंताला माहिती आहे आपल्या मनातली कामना काय. त्यामुळे मागितली नाही तरी सुद्धा कामना होतेच पूर्ण. मागितले तर होते. मागणार तर ते पहिले देऊन टाकतात. घे बाबा, तू याच्यावरच खुश असेल ना, घेऊन जा, काय पाहिजे तुला घेऊन जा. पण नाही मागितलं तर त्यांची जबाबदारी तर जास्त असते. जसं आता या ठिकाणी ध्रुवानी इच्छा होती मनात, पण त्याला तरी कुठे माहिती होतं की अढळपद नावाचा काही प्रकार आहे. फक्त इच्छा होती पण काही मागितलं नाही प्रत्यक्षात, पण तरी त्याला मिळालं की नाही. आणि वरून 36,000 वर्ष राज्य करण्याची संधी आणि इंद्रियाची शक्ती कायम, हे सगळं न मागता मिळालं. म्हणून मागूच नाही भगवंताला. न मागताच त्याची इफ पॉसिबल कुठलाच हेतू न ठेवता करा. पण समजा एखादी इच्छा राहिली तर काय करणार, राहू दे, पण भगवंताची उपासना करत राहा. तुमची ती इच्छा तर भगवंत पूर्ण करेलच. कारण सकाम सुद्धा भक्ती केली तरी तो त्याचं फळ देतोच, आणि निष्काम केली तर देतो. काय बघायचीच गरज नाही. आणि त्याला तुमची काळजी जास्त आहे, कारण तुम्ही मागत नाहीत. हा त्याची त्याला जास्त काळजी की बाबा मागत नाही म्हटल्यावर काय काय त्याचं नीट विचारपूर्वक द्यावं लागेल ना. मागितलं तर काय प्रश्न येत नाही, जेवढं मागितलं तेवढं दिलं, विषय संपला. मागत नाही त्याची जास्त जबाबदारी भगवंतावर. आणि म्हणून भगवंताने अशा प्रकारचा वर त्याला दिला. पुढे त्यांनी भविष्य सांगितलं. थोडा ऑलरेडी सांगितलंच आहे
की तुलाच राज्याभिषेक करणार, उत्तमला करणार नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की तुझा हा जो भाऊ आहे उत्तम, हा पुढे एका ठिकाणी वनात शिकार करायला जाईल आणि त्यावेळेस त्याचा मृत्यू होणार आहे. आणि त्याचा मृत्यू झाल्यावरती अर्थात त्याची जी माता आहे सुरुची, अर्थात ह्या दुःखाला तिला सहन करणं कठीण जाईल आणि ती जेव्हा जंगलामध्ये जाईल त्यावेळेस अर्थात अग्नी प्रवेश करेल आणि तिचा मृत्यू होईल. अशा प्रकारे ही दोघे जणांचा मृत्यू होणार आहे. तू मात्र माझं मोठे मोठे यज्ञ करून तू माझं पूजन करत राहशील, माझं तू स्मरण नेहमी करत राहशील, मला कधी विसरणार नाही हे पण नक्की आहे. आणि संपूर्ण राज्य उत्तम प्रकारे करून धर्माने करून शेवटी अर्थात सगळ्यात वरती जो लोक आहे सप्तर्षीच्या वर, अशा या माझ्या निजधामाला पण जाशील नंतर. आणि अर्थात तिथे जो मनुष्य जातो तिथून त्याला परत संसारामध्ये यावं लागत नाही, असा तो लोक आहे. तोही तुला नंतर मिळणार आहे. 36,000 वर्ष राज्य केल्यानंतर हेही तुला मिळेल, असा वर भगवंतानी ध्रुवाला दिला. सगळीच व्यवस्था केली आहे की उपभोग पण घे आणि नंतर तुला शेवटी परत खाली यावं लागणार नाही, या भवसागरात परत एंट्री घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे भगवंतानी त्याला हा संपूर्ण असा छान वर दिला. आणि हा वर दिला आणि बघता बघता ते तिथून निघून गेले किंवा अंतर्धान पावले. ध्रुवाची इच्छा तर पूर्ण झाली, तसा तर तो आनंदी झाला होता. परंतु आनंद एकीकडे होता की मला असं एक पद मिळालं की जे आजपर्यंत कोणाला मिळालं नाही. तरी पण ध्रुवाच्या मनामध्ये थोडीशी अप्रसन्नता पण होती आणि थोडंसं अप्रसन्नता मनात घेऊनच तो नगराकडे परत निघाला. जेव्हा मैत्रेय मुनीने ही कथा सांगताना हे सांगितलं की ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली, भगवंताचं दर्शन मिळालं, तरीसुद्धा थोडीशी अप्रसन्नता घेऊनच तो नगराकडे निघाला. तेव्हा विदुराला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की मला सांगा मुनीवर, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं आणि जे पद कोणालाही मिळत नाही असं अत्यंत अढळ असं पद जे आहे ते भगवंताने त्यात दिलं. इतकंच नव्हे तर 36,000 वर्षाचं राज्य करण्यासाठी पण त्याला आशीर्वाद दिला आहे. हे सगळं त्याला आणि एका जन्मात मिळालं आहे. भगवंत प्रसन्न व्हायला अनेक जन्म कधी कधी घ्यावे लागतात, तरी प्रसन्न होत नाही. आणि हे सगळं त्याला इतक्या कमी वेळात मिळालं, तरी पण मग तो अप्रसन्न का होता? तुम्ही म्हणता की त्याला थोडीशी अप्रसन्नता होती, मग अशी कुठली गोष्ट घडली की ज्यामुळे तो अप्रसन्न पण झाला? तेव्हा मैत्रेय म्हणाले की तू चांगला प्रश्न विचारलास, ऐक तुला मी याचं उत्तर देतो. आणि मैत्रेय मुनीने सांगितलं की असं आहे की जेव्हा त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली, त्याचं कारण काय होतं की ध्रुवाच्या मनामध्ये थोडासा नाही म्हणलं तरी खेद होता आणि थोडासा राग होता की बाबा माझ्या आईने माझा असा अपमान केला, मला बसू दिलं नाही वगैरे जे काय असेल ते. आणि त्याचं मन जे आहे, हृदय जे आहे ते घायाळ झालं होतं. आणि ते शेवटपर्यंत तसंच होतं. कारण भगवंत प्रसन्न झाल्यावर पण तो हेच म्हणाला ना की माझ्यासारख्या सकाम भक्ताला पण तुम्ही दर्शन देताच आहात ना. म्हणजे काय, त्याच्या मनातली इच्छा भगवंत दर्शन दिल्यावर पण होतीच हे त्यांनी कबूल केलं की माझ्या मनामध्ये इच्छा आहे. फक्त त्यांनी मागितलं नाही, पण इच्छा मनामध्ये धरून ठेवलीच होती ना. आणि ती इच्छा धरल्यावरती भगवंताने त्याला हवं ते दिलं. पण त्याला नंतर हे लक्षात आलं की आपण किती चुकीची गोष्ट केली. जो भगवंत मुक्ती देऊ शकतो त्याच्याकडे आपण मुक्ती मागितली नाही, त्याच्याकडे आपण संसार मागितला. चूक झाली हे त्याला नंतर लक्षात आलं. भगवंत जेव्हा अंतर्धान पावले तेव्हा त्याला हे सगळं वाटायला लागलं की आपण हे काय केलं. तो मनामध्येच म्हणायला लागला, निघायला रस्त्याने परत. मनामध्ये त्याचे हे द्वंद्व चालू आहे की मोठे मोठे तपस्वी जे अनेक जन्म अनेक प्रकारची साधना करतात तेव्हा कुठे भगवंताचं दर्शन घेतात
पण मी मात्र केवळ काही महिने 6 महिने केवळ भगवंताची प्रार्थना केली आणि त्याचं दर्शन मला मिळालं. इतक्या कमी वेळात मला दर्शन मिळालं. पण मी खरंच काय केलं हे, माझ्या मनामध्ये वासना असल्यामुळे मी जे काय मागायला पाहिजे ते नेमकं मागितलं नाही. नको ती गोष्ट मागितली. खरंच माझ्यासारखा मूर्ख कोण नाही आहे, माझ्यासारखा अभागी कोणी नाही आहे. लोक संसारातून बाहेर येण्यासाठी प्रभूंच्या चरणावर जातात. प्रभूंचे चरण माझ्या समोर आले तरी मी भगवंताकडे मागितलं काय, तर संसारच मागितला ना, नाशवान संसारच मागितला मी. खरोखर माझी बुद्धीच भ्रष्ट झाली. आणि कदाचित अशी बुद्धी भ्रष्ट होण्याचं कारण देव पासू शकतात. कारण देवांना सुद्धा स्वर्गात गेल्यानंतर त्यांचे भोग संपल्यावर परत पृथ्वी तलावर यावं लागतं. असं आहेच ना. देव योनी जरी असली तरी ती पण, त्याला पण मर्यादा आहे. त्यांचं पण पुण्य संपल्यावर परत ते खाली येतात. त्यांना मोक्ष नाही प्राप्त होत. मोक्ष प्राप्त होण्यासाठी परत त्यांना मानव जन्म घ्यावा लागतो. कदाचित या देवांना माझ्याविषयी द्वेष भावना आली असेल, म्हणून त्यांच्यामुळे कदाचित माझी बुद्धी भ्रष्ट झाली असेल. काय माहिती, माहीत नाही कशामुळे झालं, पण झालं खरं. खरं पाहिलं तर नारद मुनी मला तपश्चर्येच्या आधी भेटले होते. तेव्हाही त्यांनी मला सांगितलं की मनातला द्वेष भावना काढून टाक. आईनी पण सांगितलं होतं की तपश्चर्या कर, पण द्वेष भावना ठेवून करू नकोस. पण मी आईचं पण ऐकलं नाही आणि नारद मुनींचं पण ऐकलं नाही. आणि मनामध्ये ती सल मी ठेवली आणि भगवंताची प्रार्थना केली आणि त्याच्यामुळे हे असं घडलं आहे. बघा, म्हणून याला किती महत्त्व आहे की जेव्हा आपण भगवंताची प्रार्थना करतो तेव्हा सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याची झाल्या असतील काही चुका, ठीक आहे, एखादी गोष्ट घडू शकते, त्यात आपल्याला राग येऊ शकतो, त्या व्यक्तीला येऊ शकतो, हे घडू शकतं. जे काय असेल ते असू द्यावं. पण नंतर जेव्हा आपण बसतो तेव्हा हे सगळं विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे झालं ते झालं. माझी चूक असेल तर माझी क्षमा, त्या व्यक्तीची असेल चूक तरी तिला पण क्षमा. तो विषय संपवला पाहिजे. आपण परत त्याच्यावर जायचं नाही. कारण त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते जर आपल्या उपासनेत पडलं तर आपली उपासना पण तशी होऊ शकते. जसं ते रिफ्लेक्शन ध्रुवाच्या मनात राहिलं म्हणून भगवंत दिसल्यावर पण त्याच्या मनात ती गोष्ट विसरला नाही. आणि म्हणून त्यांनी संसाराला आवश्यक असलेला ते पद त्यांनी घेतलं किंवा त्याला भगवंताने दिलं. कारण त्याच्या मनातली ती इच्छा गेली नव्हती. त्याचं कारण तो राग त्याच्या मनामध्ये होता, ती सल होती. म्हणून अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत जरी घडत असल्या, ठीक आहे, घडल्या तरी आपण त्याच्यावर पडदा टाकायला पाहिजे. ठीक आहे, झालं ते झालं, पुढे जाऊया आपण. असं केलं नाही तर आपल्याला सुद्धा हे रिफ्लेक्शन आपल्या उपासनेमध्ये सुद्धा पडू शकतं. कारण भगवंताची कृपा तर होतच असते. अगदी दर्शन नाही देत, परंतु काही ना काहीतरी कृपा चालूच आहे ना प्रत्येकावर. तेव्हा आपण जे काय वाटचाल करतो आहोत आध्यात्मिक, त्या वाटचालीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी अडथळा निर्माण करू शकतात. म्हणून घडलं ती गोष्ट तिथेच सोडून द्यायची. ठीक आहे, जे काय घडलं ते घडलं, पुढे जायचं आपल्याला. तो भाग कॅरी फॉरवर्ड नाही करायचा. असं जरी केलं तरी हरकत नाही. कारण काय, संपूर्ण सगळ्या गोष्टी निर्दोषपणे होऊ शकत नाही. आपण सुद्धा संसारी आहोत, त्यामुळे हे थोडंफार घडत असतं. कधीतरी प्लस मायनस कोणाचंही होऊ शकतं. पण त्याच्यावर पडदा टाकून पुढे जायचा हा महत्त्वाचा भाग आहे. हो दे, जे काय घडलं ते घडलं, परत तिथे नाही जायचं. कारण कटुता आहे, कटुता नको आहे आपल्याला. आणि हा पण तेच म्हणतो, ध्रुवसुद्धा तेच म्हणतो की अशा प्रकारे माझ्या मनात ह्या गोष्टी राहिल्या आणि म्हणून हे असं घडलं. आणि म्हणून माझ्या मनामध्ये थोडंसं दुःख पण आहे की मी भगवंत प्राप्त करून त्याच्याकडे मी संसारच मागितला. खरंच किती मोठी माझी चूक झाली. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये थोडासा एक प्रकारचा खेद पण होता. मैत्री मुनी त्याला हे सांगतात विदुराला की कळलं याचं कारण काय होतं, हे घडलं म्हणून त्याचा खेद होता की मी भगवंताला प्राप्त केलं पण तरीसुद्धा जे मागायचं ते मागितलं नाही. म्हणून मैत्री मुनी असं म्हणतात की आपण जे काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण संतुष्ट राहिलो तर मग कधी असंतुष्ट होणारच नाही. असा प्रयत्न करा असं त्यांनी म्हणलं आहे. कारण सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहणं हे कठीण पण असतं, परंतु प्रयत्न तर करायला हरकत नाही. हे सगळं इथे घडलं आणि ध्रुव जो आहे तो परत निघाला आपल्या घराकडे यायला. मनामध्ये हे सगळे विचार चालू आहेत, द्वंद्व चालू आहे. मैत्रेय मुनी आणि विदुराचा संवादही चालू आहे. हे सगळं सुरू आहे. इकडे काय घडलं की इथे जो राजा होता, त्याचे जे वडील होते, त्यांना असं समजलं की
आपला जो पुत्र आहे ध्रुव, जो वनात गेला होता तो आता परत येतोय. त्यांना क्षणभर याच्यावर विश्वासच बसला नाही की वनात गेलेला पुत्र आता परत येतोय. बापरे, किती माझं नशीबच आहे. खरं पाहिलं तर तो वनात गेल्यावर जर नसता आला तर किती मोठा दोष मला लागला असता. अर्थात त्याचं दुःख त्याने नारद मुनींना सांगितलं होतंच आधीच. तेव्हा नारद मुनी त्याला म्हणाले, ते काळजी करू नकोस, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा हा जो मुलगा आहे तो चांगला भगवंताचा भक्त होणार आहे आणि नंतर परत येणार आहे. तुझं कुल जे आहे ते पवित्र करणार आहे, असंही त्याने सांगितलं होतं. त्यामुळे नारद मुनींनी सांगितलं असल्यामुळे त्याला खात्री होती की असं होईल नक्कीच. आणि म्हणून जेव्हा त्याला समजलं की आता ध्रुव परत येण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. अशी बातमी ज्याने त्याला सांगितली त्या सेवकाला पण त्याने एक रत्नहार भेट देऊन टाकला. आणि अर्थात ध्रुव बाळाचं स्वागत करण्यासाठी त्यांनी लवाजामा बरोबर घेतला. एका रथावर तो स्वार झाला आणि सर्वांना बरोबर घेऊन नगराच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर अर्थात अनेक प्रकारचे वाद्य वाजवणारी लोक होती. त्याच्या दोन्ही राण्या होत्या, सुनीती आणि सुरुची. राजकुमार उत्तम होता, जो स्वतः अनेक अलंकाराने नटलेला होता. अनेक स्त्रिया होत्या, अनेक ऋषी होते. ही सगळी जे लोक होती ती ध्रुवाचं स्वागत करण्यासाठी अर्थात नगरामध्ये निघाले होते. यथावकाश एका ठिकाणी ध्रुव समोरून आला आणि राजांनी त्याला बघितलं की ध्रुव आला. राजाला राहावेला राजा लगेच पाय उतार झाला आणि धावत धावत असतो ध्रुवाकडे गेला आणि ध्रुवाला त्याने अर्थात प्रेमपूर्वक मिठी मारली. अर्थात ध्रुवाला सुद्धा त्याचा आनंद झाला. ध्रुवा सगळं काही विसरला होता, जे काय घडलं ते घडलं. तरी सुद्धा आपल्या वडिलांना अतिशय मनपूर्वक आलिंगन दिलं. राजाला तर आलिंगन दिल्यावर सतत वाटत होतं की किती मी चूक केली खरंच. आणि तो प्रेमपूर्वक अश्रू ढळत ध्रुवाचं स्वागत करत होता. पश्चाताप झाला होता त्याला. ध्रुवाने अर्थात आपल्या वडिलांना नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आपल्या दोन्ही मातांना त्याने प्रणाम केला. यावेळेस सुरुचीने सुद्धा या नमस्कार करणाऱ्या ध्रुवाला छातीशी धरलं आणि त्याला आशीर्वाद दिला. अर्थात बाजूला उत्तम सुद्धा होता, त्याचा भाऊ. तेही दोघं एकमेकाला प्रेमाने भेटले. जसं ही सुरुची भेटली प्रेमाने, त्याचं कारण अर्थात जेव्हा एखाद्या व्यक्तीची खूप भक्ती असते तेव्हा त्याच्याकडे अनेक लोक खेचली जाऊ शकतात. केवळ त्या व्यक्तीच्या भक्तीमुळे, त्याच्यात असलेल्या सात्विक गुणांमुळे असं घडू शकतं किंवा घडतं. असं बऱ्याच वेळा व्यवहारात सुद्धा आपण बघतो की आपल्याला त्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यावर खूप छान वाटत असतं आणि आपल्याला त्यांच्या सहवासात वारंवार जावं असं वाटत असतं. अशा काही व्यक्ती असतात, त्याच्यामध्ये जे भक्त असतात त्यांच्या सहवासात जर आपण गेलात तर आपल्याला असं वाटतं इथे असंच थोडा वेळ बसावं, असंच छान आपण गप्पा माराव्यात. कारण सहवास तसा प्रकारचा असतो, ती भक्ती असते. जसं पाणी जे आहे ते उताराकडे धावतं, तसं ज्या ठिकाणी भक्ती आहे, भगवंत आहे, त्या ठिकाणचा सहवास आपल्याला हवासा वाटतो. आणि म्हणूनच सर्वच लोक जे आहेत ते ध्रुवाकडे धावत होते. सगळ्यांचीच एकमेकाशी भेट झाली. अर्थात ध्रुवाची जी आई होती सुनीती, ती पण बघत होती की माझा मुलगा माझ्याकडे कधी येतो भेटायला, सगळ्यांना भेटतोच आहे. अर्थात तिला सुद्धा ध्रुवाने आलिंगन दिलं. तिच्या सुद्धा काय बोलावं तिला समजत नव्हतं. तिला इतका आनंद झाला होता, बस तिने आपल्या हृदयाशी त्याला धरून ठेवलं होतं कितीतरी वेळ. असं वर्णन केलं भागवतामध्ये की तिला पान्हा फुटला होता, इतकं प्रेम तिला ध्रुवाचं आलं होतं. आणि अशा प्रकारे सर्वांची परत एकदा भेट झाली. आणि मग हे सगळे लोक जे आहेत ते अर्थात परत एकदा आपल्या नगराकडे निघाले. वाजत गाजत सगळी लोक जी होती बरोबरची त्यांची स्तुती करत, जयघोष करत सगळे निघाले होते. संपूर्ण नगर जे आहे ते सुशोभित केलं होतं. जागोजागी घरावरती सुंदर असे केळीचे खांब उभारले होते, सुपारीची झाडं लावली होती, तोरणं लावली होती. सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे वस्त्रालंकार लोकांनी घातले होते. सगळीकडे मंगलवाद्य वाजत होती.
सर्वत्र चंदनाचं पाणी शिंपलेलं होतं आणि अशा प्रकारे नगरातल्या सगळ्या सुवासिनीसुद्धा तिकडे समोर आल्या होत्या उमळण्यासाठी. आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर असं ध्रुवाचं स्वागत या सर्व नगरवासियांनी केलं. आणि हे स्वागत स्वीकारत तो यथावकाश आपल्या पित्याच्या महालात म्हणजेच राजभवनामध्ये सुद्धा गेला. अर्थात राजभवनसुद्धा संपूर्णपणे मढवलेलं होतं. त्याच्या स्वागताची तयारी त्या ठिकाणी सुद्धा होती. आणि अशा प्रकारे सुंदर अशा या महालामध्ये तो येऊन पोचला. अर्थात तिथे आल्यावरती सुद्धा उत्तानपाद जो होता राजा, तो कितीतरी वेळ आपल्या पुत्राकडे फक्त बघत राहिला होता की काय माझा पुत्र आहे, किती गुणी पुत्र आहे, किती मी नशीबवान आहे की असा पुत्र मला मिळाला, किती नशीबवान मी की अशा पुत्राचा मी द्वेष केला तरी पण तो आज मला विचारतोय, मला इतकं प्रेम करतोय. खरोखर त्याला त्याचं कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. यथावकाश बघता बघता अनेक वर्ष गेली आणि अर्थात ध्रुव तरुण झाला आणि ध्रुव जो आहे तो अर्थात सर्वच लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होता. सर्व प्रजेचं त्याच्यावर प्रेम होतं. सर्व मंत्रीगण सर्वजण जे आहेत ते त्याच्याकडे आदराने पाहत होते. आणि म्हणूनच राजाने विचार केला की याचा राज्याभिषेक आपण जरूर करूया, नाहीतरी आपलंही वय आता होत आलेलं आहे. तेव्हा त्यांनी ध्रुवाचा राज्याभिषेक केला आणि अर्थात स्वतः तिथून त्यांनी विरक्ती घेतली आणि तपश्चर्या करण्यासाठी तो वनामध्ये निघून गेला. आणि अशा प्रकारे भगवंतांनी जो वर दिला होता त्या वराचा असं म्हणूया की पहिला टप्पा जो आहे त्याला सुरुवात झाली. पण भगवंतांनी वर काय दिला होता की तुला ध्रुवपद मिळेल, पण ते नंतर मिळणार होतं. पण त्याच्या आधी काय वर होतं की तू 36,000 वर्ष हेच राज्य तू जेव्हा परत जाशील तेव्हा तुला राज्याभिषेक होईल, उत्तमाला नाही. आणि तू 36,000 वर्ष धर्माने राज्य करशील आणि 36,000 वर्ष तुझी शक्ती कायम राहील इंद्रियांची, हा वर होता. आणि त्या वराला अनुसरून त्याचा आपण असं म्हणूया की पहिला भाग, त्याचा पहिला फेज सुरू झाला होता की त्याला राज्याभिषेक झाला होता आणि ते राज्य त्याच्याकडे आलं होतं. अर्थात ध्रुवाने राज्याचा स्वीकार केला. यथावकाश ध्रुवाने जो प्रजापती होता शिशुमार, त्याची जी कन्या होती भ्रमी, हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला 2 पुत्र पण प्राप्त झाले, कल्प आणि वत्सर नावाचे. ध्रुवाची अजून एक पत्नी होती, तिचं नाव होते इला. ती वायूची मुलगी होती, वायुपुत्री होती ती. तिच्यापासून पण त्याला उत्कल नावाचा एक पुत्र आणि एक कन्या सुद्धा झाली. उत्तमाचा मात्र विवाह झाला नव्हता. आणि एक गोष्ट त्यावेळेस घडली जी घडणार होती. उत्तम जो आहे तो अर्थात राजाचा पुत्र होता, राजकुमार होता आणि पूर्वी क्षत्रिय नेहमीच शिकार करायला जायचे. त्याप्रमाणेच तो शिकार करण्यासाठी हिमालयात गेला. हिमालयात तो शिकार करण्यासाठी गेला आणि तिथे नेमके काही यक्ष जे आहेत त्या ठिकाणी नेमके आले होते. आणि यक्ष जे आहेत ते यक्षांनी जेव्हा बघितलं की या ठिकाणी हा राजकुमार आला आहे, तेव्हा यक्षांनी त्याला हटकलं आणि यक्षांना राग आला की आमच्या या भागामध्ये हा कसा आला या ठिकाणी. अशा प्रकारची भावना यक्षांमध्ये आली आणि यक्षांनी त्याच्याशी युद्ध करायला सुरुवात केली. अर्थात उत्तम जो होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं, परंतु यक्ष जे आहेत ते सगळे अतिशय बलवान असतात. आपल्याला माहिती आहे की यक्ष हे थोडेसे कपट युद्ध किंवा माया युद्ध करू शकतात. त्यांना अनेक प्रकारच्या माया येतात या यक्षांना सुद्धा, यक्ष किंवा राक्षस आहेत ते. आणि त्यामुळे त्या यक्षाने माया युद्ध केलं आणि उत्तमाला मारून टाकलं किंवा त्याचा वध केला. उत्तमाचा वध झाल्यावरती अर्थात यथावकाश जेव्हा त्याच्या मातेला समजलं, त्याची मातासुद्धा अत्यंत दुःखी झाली सुरुची आणि ती पण वनामध्ये निघून गेली. आणि यथावकाश एक दिवस तिने अग्निप्रवेश पण केला आणि अशा प्रकारे उत्तम आणि त्याची माता दोघे निजधामाला गेली. भगवंताने जे सांगितलं होतं ते बरोबर घडलं की उत्तम जो आहे तो मारला जाणार आहे, त्यानंतर त्याची माता वनात जाईल आणि अर्थात अग्नीच्या मध्ये प्रवेश करेल. हे भगवंताने सांगितलं, त्यामुळे हेही घडलं.
जेव्हा उत्तमाचा मृत्यू झाला ही बातमी जेव्हा इथे आली आणि ध्रुवाला समजलं की बाबा कसं काय झालं, तेव्हा त्याला हे समजलं की त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे एक यक्ष होता आणि या यक्षाने आपल्या बंधूला जे आहे ते मारलेलं आहे. तेव्हा त्याला खूप राग आला, प्रचंड राग आला. त्याला माहीत होतं की आपला बंधू चांगला आहे, आपला बंधू काय असं कोणावर आक्रमण करणार नाही. परंतु यक्ष ही प्रकारच असा आहे की यक्ष आणि गंधर्व हे सगळे गर्विष्ठ लोक आहेत आणि त्यांना बऱ्या प्रकारची मायावी युद्ध त्यांना येत असतं आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपल्या चांगल्या भावाचा वध केला आणि त्याला खूप त्याचा राग आला आणि तो म्हणाला की मी अजिबात सोडणार नाही या लोकांना. ज्याने माझ्या भावाचा विनाकारण वध केला अशा या यक्षांची खोड मी मोजल्याशिवाय राहणार नाही. त्याला प्रचंड राग आला. अर्थात त्याचं कारण एक होतं की तो क्षत्रिय होता. हे तर त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की नारद मुनी पण सुरुवातीलाच म्हणाले की बघा इतक्या लहान वयामध्ये त्याला हा क्रोध का येतोय, कारण तो क्षत्रियांमध्ये क्षात्र तेज असतं आणि त्यामुळे कुठली चुकीची गोष्ट ते सहन करू शकत नाहीत. हा त्यांच्यामध्ये असलेला बिल्ट इन ज्याला आपण म्हणतो की तो त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला त्याचा तो प्रभाव आहे. क्षत्रियामध्ये ही गोष्ट असतेच असते. हे क्षात्र तेज त्यांच्यामध्ये असतं, ब्राह्मणांमध्ये सत्व तेज असतं. प्रत्येकामध्ये त्यांच्या ठिकाणी जिकडे जन्म घेतला आहे त्यातल्या काही गोष्टी आपोआप आलेल्या असतात आणि त्याप्रमाणे हा प्रचंड क्रोधिष्ठ झाला आणि त्यांनी ठरवलं की आता या यक्षांना आपण धडा शिकवणं जरुरी आहे. आणि मग त्याने अर्थात आपल्याबरोबर सैन्य घेतलं आणि एका रथावर तो स्वार झाला आणि यक्ष ज्या ठिकाणी राहतात त्या यक्षांच्या देशात गेला. अर्थात उत्तान जो आहे त्याचा जो भाऊ होता उत्तम हा हिमालयात गेला होता आणि त्या ठिकाणी त्यांची वस्ती होती. तो त्या ठिकाणी जाऊन पोचला. त्यांनी बघितलं की तिथे जी नगरी आहे ती संपूर्ण तिथे वस्ती जी ती यक्षांचीच आहे, पूर्ण यक्ष आणि अर्थात त्याच्या आसपास अनेक रुद्रांचे गण पण राहत होते, भूत प्रेत पिशाच तेही तिथेच आसपास राहत होते. अर्थात ध्रुव जेव्हा तिथे जाऊन पोचला त्यांनी बघितलं की हे सगळे लोक तिथे आहेत पण कोणाला माहीत नाही मी पोचलोय. अर्थात तो क्षत्रिय होता त्यामुळे त्यांनी सर्वांना एक संधी द्यायची ठरवली आणि म्हणून त्यांनी आपला शंख जोरात फुंकला आणि तो शंख जेव्हा त्यांनी फुंकला त्यावेळेस त्याच्या शंखध्वनीमुळे सर्वत्र आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या आणि अर्थात यक्षाच्या ज्या पत्न्या होत्या त्या सगळ्या घाबरल्या की अशा प्रकारचा शंख कोण वाजवू शकतो आमच्या वस्तीमध्ये येऊन. पण यक्ष आणि या लोकांना सगळे घाबरतात, तर आमच्या इथे येऊन अशा प्रकारे शंखध्वनी करतो म्हणजे नक्कीच आम्हाला एक प्रकारे त्यांनी आव्हान दिलेलं आहे. तेव्हा त्या सगळ्या घाबरल्या, परंतु यक्ष जे होते ते नाही घाबरले. यक्षांना खूप राग आला की आमच्या वस्तीमध्ये येऊन एक बाहेरची व्यक्ती शंख वाजवते, आम्हाला ती एक प्रकारे आव्हान देते, कोण लागून गेला हा मोठा, बघूया. आणि म्हणून सगळे जे यक्ष आहेत ते सगळे शस्त्र घेऊन बाहेर पडले आणि अर्थात ध्रुवाला हेच अपेक्षित होतं की आपण जाऊन कुठे कोणाला मारण्यापेक्षा त्यांनी बाहेर यावं. ज्यांच्याशी माझी दुश्मनी आहे किंवा ज्यांच्याशी माझं वैर आहे त्यांनाच मी मारू इच्छितो, बाकीच्यांना मला काही मारायचं नाही आहे. त्यामुळे त्यांनी बरोबर काम केलं, शंख वाजवला आणि सगळे बरोबर बाहेर आले आणि अर्थात बाहेर आल्यावर ते युद्धाला लगेच सुरुवात झाली. ध्रुव तर शूर होता, प्रश्नच नाही आहे. ध्रुवाने युद्धाला सुरुवात केली, प्रत्येकावर अनेक बाण सोडले, ते त्यांना लागले. अर्थात हे यक्ष काय कमी नव्हते, यक्षसुद्धा सगळे पराक्रमी होते, त्यांनी पण प्रचंड बाणांचा वर्षाव केला. ध्रुवाने 3 सोडले, त्याने 6 सोडले आणि त्यावेळेस ध्रुव तसा पाहिला तर त्याचं सैन्य कमी होतं फार आणि यक्षांची संख्या किती होती ते 1,30,000. 1,30,000 इतके यक्ष होते. सैन्याने यक्ष होते, सगळे यक्ष हे मायावी आहेत, लक्षात ठेवा, सगळ्यांना मायावी युद्ध येतं आणि असे 1,30,000 इतके यक्ष एका वेळेस लढायला आले ध्रुवाशी. आणि ध्रुव जेव्हा त्यांच्याशी लढतो हे बघितलं त्यांना अजून राग आला की हा कुठला कोण आला, आमच्या वस्तीमध्ये आला आणि आम्हाला येऊन हा आव्हान देतो. जोरदार युद्ध सुरू झालं. हजारो बाण त्यांनी सोडले आणि इतके बाण सोडले त्यांनी की
क्षणभर जो आहे तो ध्रुव दिसेनासा झाला, परंतु अर्थात ध्रुव काही कमी पराक्रमी नव्हता. क्षणभर दिसेनासा झाला, परंतु दुसऱ्या क्षणी परत तो बाहेर आला. आणि अर्थात त्याने वर्णन केलं की जसं धुक्यातून सूर्य प्रकट व्हावा तसा ध्रुवाचा रथ परत एकदा वर आला आणि जोरदार युद्ध त्यांनी केलं. ध्रुव खूप पराक्रमी होता. त्यांनी हजारो यक्षांचा वध केला. त्याचा प्रत्येक बाण जो आहे तो वध केल्याशिवाय परत येत नव्हता. कुठलाही बाण त्याचा फुकट गेला नाही. प्रत्येक बाणाने त्यांनी प्रत्येक जे आहे तो यक्षाचा वध केला किंवा त्यांचा जखमी केलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याने अनेकांचा वध केला. ज्या प्रकारे तो लढत होता ते बघितल्यावरती बरेचसे यक्ष पळून पण गेले की बाबा हे काय वाटतं तसं दिसत नाही आहे. त्यांना अगोदर वाटलं असेल की हा एक कुठला तरी सामान्य क्षत्रिय आहे, मानव योनी आहे ना शेवटी, कम्पॅरेटिव्हली कमी शक्ती आहे ह्याच्याकडे, हा काय आपल्याशी लढणार, असं थोडंसं त्यांच्या मनामध्ये होतं. परंतु ज्या प्रकारे हा ध्रुव युद्ध करत होता आणि हजारो यक्षांचा जेव्हा त्यांनी वध केला तेव्हा बरेचसे यक्ष घाबरले आणि पळायला लागले. त्यांचा पराभवच त्यांनी केला आणि बघता बघता सगळे पळायला लागले. आणि अर्थात ध्रुवची अशी इच्छा होती की आपल्याला कोणालाही सोडायचं नाही, एकही जिवंत राहता कामा नये. पळून गेले तरी भरपूर शिल्लक आहेतच अजून, तेव्हा आपल्याला सर्वांना मारायचं आहे. पण त्यांनी एक गोष्ट केली, तो म्हणला यांचा मला पाठलाग करायचा नाही. त्यांनी पाठलाग नाही केला. यक्ष पळतायत तर पळू दे, पाठलाग करायचा नाही. कारण पाठलाग करण्यासाठी जर आपण गेलो तर हे सगळे मायावी लोक आहेत. तिथे त्यांच्या आत गेलो तर काय माया करतील काय समजणार नाही आपल्याला. आपल्याला तर काय माया वगैरे काही येत नाही. आपण युद्ध करू शकतो, पराक्रमी आहोत, पण माया तर काय आपल्याला येत नाही. म्हणून आपण त्यांच्या मायेमध्ये कुठे अडकता कामा नये, फसता कामा नये, म्हणून तो त्याच्या मागे गेला नाही. पण तो तिथेच थांबून राहिला. त्याला खात्री होती की हे परत येणारच आहेत. कारण पळून जरी गेले तरी त्यांनाही राग आलाच होता की आमच्या वस्तीत येऊन आम्हाला अशा प्रकारे करतो. आणि बरेचसे यक्ष बाहेर आले नव्हते, ते सुद्धा सगळे होतेच ना, आणि ते सगळे बाहेर येणार याची खात्री होती त्याला. आणि म्हणून तो तिथेच थांबून राहिला रथामध्ये, येऊ देत. आणि खरोखर त्याला जी अपेक्षा होती तीच गोष्ट घडली. त्याला अपेक्षित होती ती गोष्ट घडली. यक्ष परत आले युद्ध करायसाठी. आणि यावेळेस मात्र यक्षांनी त्यांचा पवित्रा बदलला होता. आपल्या भाषेत स्टॅन्स बदलला होता, पवित्रा बदलला होता. यक्षांनी युद्ध करून बघितलं नेहमीच्या पद्धतीने, पण काय यश मिळेल असं वाटत नव्हतं. ध्रुव खूप पराक्रमी होता. 1,30,000 आले होते एकाच वेळेस युद्ध करायला. ज्याला आपण म्हणतो की संख्या खूप घेऊन युद्ध जिंकायची ही एक पद्धत आहे. युद्ध करायच्या अनेक पद्धती आहेत. ही जी यक्षाने जी युद्ध केली ती जी पद्धत आहे, तशा प्रकारची पद्धत एक राष्ट्र नेहमी वापरतं. त्याचा अनुभव आपण घेतला आहे. आणि ते म्हणजे चायना. चायनाने जे वॉर आपल्याशी एकच वॉर केलं, छुपं वॉर भरपूर चालू आहे सोडून द्या, पण ओपन वॉर त्यांनी एकच केलं. 1962ला केलं आहे. 1962 साली चायनाने आपल्यावर आक्रमण केलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी जे आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी हे संख्यायुद्ध केलं. लक्षात ठेवा की आपल्याकडे सैन्य अर्थात नीट नव्हतंच तयार, तो भाग वेगळाच आहे, तो सोडूनच द्या. परंतु आपली सैन्याची संख्या पण कमी होती. की समजा एखादी चौकी आहे ती राखण्यासाठी जर आपण समजा 10 माणसं ठेवली असतील तर ते त्या 10 माणसांमध्ये 1,000 सैनिक घेऊन आक्रमण करणार. म्हणजे संख्या प्रचंड, त्या संख्येच्या जोरावर जिंकायचं. किती गोळ्या मारणार तुम्ही, अशा प्रकारची त्यांची टॅक्टिक्स होती. आणि 1962चं म्हणजे हे सगळं जे आहे हे नंतर हा सर्वे केल्यानंतर हे सगळं बाहेर आलेलं आहे की चायनाने युद्ध कशा प्रकारे केलं. तर चायनाने नेहमीच त्यांचे संख्याबळ भरपूर असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारेच टॅक्टिक्स केली. 1962ला त्यांनी जे वॉर केलं त्या संपूर्ण वॉरचा इतिहास तुम्ही वाचा की सगळ्या ठिकाणी चायनाने जिथे आपल्या 50 माणसं असेल तिकडे 5,000 माणसं पाठवली सैनिक. आणि किती मारणार हो तुम्ही गोळ्या. आपल्याकडे तर गोळ्या आणि हे पण नव्हत्या, जास्त सामुग्री पण आपल्याकडे नव्हती, तयारीच नव्हती युद्धाची. भारत चीन भाई भाई, आपण गाफील होतो. हिंदी चीनी भाई भाई आपला करार केला होता नेहरूंनी, त्यामुळे आपण गाफील होतो. काही तयारी नव्हती. कुठल्याही प्रकारचं थंड हवेत राहण्यासाठीची सामुग्री आपल्याकडे नव्हती. बूट नव्हते, थंड हवेत राहण्यासाठीचे गरम कपडे नव्हते, काहीही नव्हतं.
इतकंच काय तर तुम्ही युद्धाच्या कथा वाचा 62च्या वॉरमधल्या. सैनिक लढायला तयार होते पण गोळ्या पण नव्हत्या. पण आपल्या सैनिकांचं शौर्य अतुलनीय. एका पण सैनिकांनी माघार घेतली नाही. गोळ्या संपल्या तरी हातातले संगिनी घेऊन लढाई केली, माघार घेतली नाही. आपले सैनिक खरोखर शूर, त्यांना खरोखर सलाम आपला. काय वॉर केलं आहे 62. खरोखर त्याच्यावर हकीकत नावाचा एक चित्रपट आला होता, फार जुनी गोष्ट आहे, कधी बघता आलं तर बघा कसं युद्ध केलं आपल्या लोकांनी. पण चायनाने जे युद्ध केलं ते फक्त बळ वापरून केलं आहे, संख्याबळ. त्याच्यावर ते युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला, जिंकले नाहीत. आणि या ठिकाणी सुद्धा हेच घडलं. यक्ष 1,30,000 यक्ष होते आणि तसा विचार केला तर ध्रुव एकटाच होता ना. आणि त्या युद्धाच्या मध्ये त्यांनी ह्याच प्रकारचं युद्ध केलं, परंतु त्यांना लक्षात आलं की आपण युद्ध जिंकू शकत नाही. आणि मग ते जेव्हा परत युद्धाला आले पळून गेल्यावर, तेव्हा त्यांनी आपला पवित्रा बदलला होता. यावेळेस त्यांनी अर्थात त्यांच्याकडे असलेल्या मायावी शक्तीचा वापर केला आणि माया युद्धाला सुरुवात केली. ध्रुव उभा होता रथामध्ये. त्यांनी बघितलं काय, आकाशामध्ये अचानकपणे सगळे ढग आच्छादून गेले अचानकपणे आणि प्रचंड विजा चमकायला लागल्या, गडगडाट व्हायला लागल्या. आणि अर्थात गडगडाट झाल्यावर काय होतं, पाऊस पडतो. पण तिथे पाऊस पडला, पण कसला पडला तर रक्ताचा पाऊस पडला. रक्ताचा पाऊस पडला, चरबीचा पाऊस पडला, विष्ठेचा पाऊस पडला, मूत्राचा पाऊस पडला. अर्थात हे सगळं मायावी युद्ध त्यांनी सुरू केलं होतं. अशा प्रकारे घाणेरड्या प्रकारचा पाऊस पडत होता. तिथे वरती एक आकाशामध्ये एक पर्वत निर्माण झाला. त्या पर्वतामधून पाणी नव्हतं येत, त्यातून दगड, गदा, परीघ, तलवारी, मुसळ अशा प्रकारच्या वस्तू खाली पडत होत्या. अर्थात खाली म्हणजे कोणावरती, याच लोकांवर. आणि अशा प्रकारे हे मायावी युद्ध सुरू केलं. शिवाय त्या आकाशामधूनच अनेक प्रकारचे मदोन्मत्त प्राणी, हत्ती असतील, सिंह असतील, वाघ, हे सुद्धा झुंडीच्या झुंडी जे आहेत ते सैन्याकडे पळत आले आणि हे सगळे आक्रमण करायसाठी आले होते. आणि अशा प्रकारचं प्रचंड असं मायावी युद्ध या सर्व यक्षांनी सुरू केलं. अनेक मायाचे खेळ केले, जी बघितल्यावरती मनुष्य घाबरून जाईल. आणि घाबरल्यावरतीच मनुष्य घाबरला तर अर्ध युद्ध तिकडेच संपलं. आणि हे अर्थात सगळं यक्षांना माहीत होतं. आणि म्हणून अशा प्रकारचं प्रचंड माया त्यांनी रचली आणि मायावी युद्धाला त्यांनी सुरुवात केली. सर्व राक्षसांचं हे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांची नॉर्मल शक्ती संपते युद्ध करण्याची, तेव्हा मायावी युद्ध केले. प्रत्येक राक्षसाचा हा वैशिष्ट्य आहे. मेघनाथाने पासच केलं होतं. मेघनाथाचं पण जेव्हा युद्ध सुरू होतं लक्ष्मणाबरोबर, बरंच युद्ध केलं, पण जेव्हा त्याला लक्षात आलं की आपलं काही चालत नाही, त्यांनी पण मायावी युद्ध सुरू केलं. आणि मायावी युद्धामध्ये लक्ष्मणाला खूप त्रास झाला, अशी रामायणात पण कथा आहे. कारण मेघनाथसुद्धा शेवटी असुर होता. आणि जरी लक्ष्मण देव असला, शेषाचा अवतार असला, तरी पण त्यांनी मानवरूप धारण केलं होतं. आणि त्यामुळे तो असे चमत्कार करत नव्हता, किंवा रामाने पण असे चमत्कार युद्धात केले नाही कुठल्याही. तर कुठलीही माया रामासमोर काय चालली असती, परंतु रामाने पण असे चमत्कार केले नाही, कारण मानवरूप धारण केलं होतं. आणि मेघनाथ जो आहे तो अनेक प्रकारची युद्ध अशी करू शकत होता आणि ते त्यांनी केलं आहे मायावी युद्ध त्यावेळेस पण. तसं या सर्व राक्षसांचं आणि असुरांचं वैशिष्ट्य की ते माया युद्धाचा आश्रय नेहमी घेतात. आणि या ठिकाणी पण या यक्षांनी अशा प्रकारे भयानक माया जी आहे ती सुरू केली आणि मायावी युद्धाला सुरुवात केली. त्या मायेमुळे सर्वत्र सगळी लोक घाबरून गेली. जी याच्या सैन्यातली होती सगळी घाबरली की आता काय होणार. हे सगळं युद्ध जेव्हा चालू होतं त्यावेळेस अनेक मुनी जे होते, जे भगवंताचे भक्त होते, आणि अर्थात भगवंताचे भक्त होते ते नेहमीच भगवंताच्या भक्ताच्या बाजूनेच असतात. ते बघत होते की ध्रुव लढतोय आणि ध्रुव हा भगवंताचा भक्त पण होता ना. आणि म्हणून मुनींची सगळी सहानुभूती जी होती, ऋषींची सगळी सहानुभूती ध्रुवाच्या बाजूने पण होती. आणि म्हणून मुनी तिथूनच म्हणाले की हे ध्रुवा, हे उत्तानपादाच्या मुला, भगवान श्री हरी श्री विष्णू तुझ्या शत्रूंचा नक्की संहार करतील. अरे ज्या भगवंताचं फक्त नाव जरी घेतलं तरी मनुष्य कुठल्याही संकटातून बाहेर येऊ शकतो, असे हे भगवंत, त्यांचा तू भक्त आहेस.
असे भगवंत आहेत, ज्यांच्या चरणी जो जो मनुष्य शरण येतो त्या प्रत्येकाचं ते अर्थात दुःख दूर करतात, त्याचं भय दूर करतात. असे हे भगवंत नक्कीच तुझ्या शत्रूंचा संहार केल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेव. आमची पण ही प्रार्थना आहे भगवंताकडे. अशा प्रकारे मुनींनी सुद्धा जी आहे ती ध्रुवाच्या पोटी त्यांनी अशी सहानुभूती बाळगली नव्हे, ते भगवंताची प्रार्थना करत होते की बाबा देवा, आता बघ तुझा हा भक्त संकटात पडलाय, एकटा पडलाय, मायावी युद्ध सुरू कराय, आता काय होणार तूच बघ. अशा प्रकारे ऋषींनी सुद्धा प्रार्थना केली. अर्थात अशा प्रकारे ऋषींनी प्रार्थना केल्यानंतर पुढे काय झालं, पुढे कशा प्रकारे युद्धाने टर्न घेतला, ध्रुवानी कशा प्रकारचं युद्ध केलं आणि मग शेवट त्याचा काय झाला, हे सगळं जे आहे ते अर्थात आपण याच्या पुढच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण या भागाला स्वल्पविराम देऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सगळी सेवा मी महाराज आपल्या चरणी अर्पण करतो. तिचा स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावे आणि ह्या माझ्या आणि आमच्या सर्वांच्याच सर्व सेवेचा आपण स्वीकार करावा आणि अशी सेवा आम्हा सर्वांकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. तिचा स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम.